श्री गणेशाय नमहा. मी म्हणजे रामायणाची माहिती सांगितलेली आहे, तर त्यामधले आणखीन काही मुद्दे, थोडीशी आणखीन माहिती सांगते आहे. सीतामाई बघा, रामाच्या उत्तराखंडची म्हणजे शेवटची माहिती म्हणजे त्यातली सांगते आहे. तर सीतामाई ही धरतीची कन्या होती आणि म्हणजे तिच्या अनेक वेळा अग्निपरीक्षा घेतल्यामुळं म्हणजे सीता धरतीमध्ये समाविष्ट झालेली आहे. तर ती धरतीची कन्या म्हणून तिला भूमिजा असे म्हणतात. तर म्हणजे राम आणि सीता यांचं जे प्रेम होतं ते अतूट प्रेम होतं. तर स्त्रीचा सन्मान जो आहे तो जिंकलेला आहे आणि म्हणजे रामाचं प्रेम जरी हारलं तरी स्त्रीचा जो सन्मान आहे तिथं जिंकलेला आहे. म्हणजे तर वचन धर्मसे सीता ही पवित्र होती आणि राम सदैव सीता म्हणजे सीता बरोबरच होते. रामाचा मान म्हणजे सीताचा मान हा रामाचाच मान आहे. म्हणूनच श्रीरामाने सांगितलेलं आहे, रामाच्या अगोदर सीतेचं नाव घेतल्यास राम लवकर प्रसन्न होतात. सियावर रामचंद्र की जय. तरच म्हणजे नंतर बघा म्हणजे जेव्हा सीता वनवासात होती तेव्हा पण अश्वमेध यज्ञ करताना श्रीरामांनी म्हणजे सोन्याचा सीतेमाईचा एक पुतळा बनवलेला होता, मूर्ती बनवलेला होता आणि त्याच्या वाटे त्यांनी यज्ञ केला होता. तर नंतर जेव्हा लव आणि कुश हे राजकुमार झाले होते, त्यांचा राज्याभिषेक करतेवेळीसुद्धा सीतामाईचीच मूर्ती त्यांनी म्हणजे मूर्तीचाच आशीर्वाद घेतला होता. धन्यवाद.